गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता वाजलेले आहे सकाळचे 5:15 आणि आता आम्ही इथून निघालो आहे फुकेटला. आमची फ्लाईट आहे 10 वाजताची, पण इथून एअरपोर्ट आहे काहीतरी 1-1.5 तासावर आहे. हां, 1 तासावरती इथून एअरपोर्ट आहे. आता आम्ही कॅब बुक केली आहे आणि आता आम्ही निघतो इथे फुकेटसाठी. आता पुढचा सगळा लॉग असेल तो फुकेटमध्ये असेल. आणि इकडचं ऍक्च्युली आपल्याला माहित नाही एअरपोर्टला कसं आहे, सो त्यासाठी आपण लवकर निघतो. आता त्याच्यासाठी आम्ही लवकर निघतो. आमचं बच्चू अजून झोपलेला आहे, त्यामुळे आता त्याला आम्ही अलगद उचलणार आणि घेऊन जाणार. ठीक आहे, तर भेटू आपण फुकेटमध्ये. बाय बाय. आमचं पिल्लू उठलंय. इथे मित्रांनो काळोखच असतो सकाळी, पण इथे पण सूर्य काय लवकर उगवत नाही, बघू शकता तुम्ही. काळोखच आहे. च्या हॉटेलला आम्ही थांबलेलो, हॉटेल आयबीस. आमचे साहेब लोक सगळे सगळ्यांच्या झोपा अर्धवट, बट तरी पण फिरायची हौस भरपूर. चला भेटू फुकेटमध्ये. चलो फुकेट. आम्ही मित्रांनो पोहोचलो इथे एअरपोर्टला. त्या एअरपोर्टचं नाव आहे टॉनियांग काहीतरी असं नाव आहे. आणि आता आम्ही इथे, आमची फ्लाईट आहे थायलाईन एअरवेज, थायलाईन एअर. तर आता सगळं लगेज आमचं आम्ही हे करतो. पिल्लू जो बसला आपला शांत बसलाय. थायलाईन एअर सगळं वेगळं आहे इथे. आणि इथे चेकिंग बिलकुल नाही आली. आपल्या इथे फ्रंटलाच फर्स्ट गेटलाच आपली एवढी चेकिंग होतो. इथे काहीच नाही चेकिंग करेल, डायरेक्ट एंट्री आतमध्ये. यस, आता मी तुम्हाला फ्लाईटमध्ये बसला आहे, कारण मला आता जमत नाही आहे. एवढं सगळं लगेज आहे, थोडं हेवी झालं आहे ते आता लगेज, तर मला आता जमत नाही आहे. ठीक आहे, बाय. एअरपोर्ट पाहू शकता तुम्ही. वो आखिर माँ ही माँ जुगाड़ कर सकती है हर चीज का. चलो sit down. ये पीछे रखो उसके. चलो. हाँ. तर आम्ही बँकॉकवरनं फुकेटला एंटर केलेला आहे आणि आम्ही एक कॅब बुक केली आहे. वॅन तर कॅब बुक करायला वॅन बुक केली आम्ही. तर वॅन बघू शकता तुम्ही थोडी मोठी 11 सीटर आहे. 5 to 600 बाथमध्ये ते बुक केली आम्ही. बघू शकता. आणि फुकेट एवढा सुंदर आहे, सेम गोवा वाईब्स येतात, सेम गोवा. रोड ट्रिपला एवढी मजा येते अजून की आता असं वाटतं. पहिले तर वाटत होतं कालपर्यंत की घरी जावं, पण आता असं वाटतं ना की घरीच नाही जायला पाहिजे. वा, हे बघू शकता तुम्ही, सेम गोवा. इथले रोड आता आम्ही इथून चाललो आहे परत एकदा आयबीस हॉटेलला, जे आम्ही बुकिंग केलं आहे. आता खूप थकलो आम्ही, सकाळी लवकर उठलेलो होतो, तुम्हाला माहितीच आहे. आता थोडासा घरी जाऊन आराम करणार, त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला पुढचा बघतो. तर आम्ही फुकेटला पोहोचलो आहे आणि हे आमचं हॉटेल आहे आयबीस. आम्ही ह्या हॉटेलला थांबणार आहोत आणि सेम गोव्याची वाईब्स होते इथे. आता चेक इन वगैरे करून थोडंसं इंडियन रेस्टॉरंट इथे आम्ही पाहिले, तर आम्ही इंडियन रेस्टॉरंटला जाऊ. चेक इनसाठी किती लाईन आहे बघा.
मस्त हॉटेल आहे. ATM आहे. पॅन्टॉंग हां पॅन्टॉंग बीच जवळ आमचं हे हॉटेल आहे. हे बघू शकता तुम्ही. वाव. पूल एरिया ओ यस चिलिंग एरिया. असं दृश्य. आमचं हॉटेल तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बाय. वेट क्लास. लवली लाईफ वाटते इथे यांची लोकांची. पाऊस आहे मित्रांनो इथे. खूप पाऊस आहे. म्हणजे मध्येच येतो मध्येच जातं. बघू शकता तुम्ही. सेम गोवाच्या भिंती. सेम गोवाचे रोड. इथे बाईक रेंटवरती पण मिळतात. पण आम्ही घेतली नाही बिकॉज आमचं बच्ची लहान आहे. ते बसत नाही म्हणून आम्ही घेतलं. आणि शिवाय पाऊस पण आहे त्याच्यामुळे नाही घेतलं. आता आम्ही बघू इथे काय ते टमटम टुकटुक काय आहे ते आम्ही ट्राय करणार आहे. आम्ही दोघे ते आम्ही बच्चूला घरी झोपवलं आहे. आणि मेहनत पण त्याच्यावर झोपली आहे. ते सगळं व्यवस्थित सगळं करून दिलं आहे. 1 तासाच्या आतमध्ये आम्हाला रिटर्न यायचं आहे. माझ्या बायकोने सांगितलेल्या जागी जाऊन यायचं परत. बट मी इंटरेस्टेड नाही आहे तिकडे त्याला. कारण मी एकनिष्ठ आहे. हो बघू शकता रस्ते. वाव. खूप सुंदर आहे. आणि इथे सगळं तेच मला वाटतं तेच आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आता दाखवतो डायरेक्ट बांगला रोडला जाऊन. ओके बघू शकता तुम्ही. हे सगळं तेच आहे. त्याच्या पाठी चिमण्या उभ्या आहेत त्या सगळ्या त्याच आहेत. आणि ही माझी चिमणी आहे. वाव. बाय. हे टुकटुक बघा मित्रांनो. ते You want to sit there? You go. इथे बसावी? No. No. बघा इथल्या कशा आहेत टुकटुक म्हणजे रिक्षा. आणि क्यूट आहे खरंच क्यूट आहे बघा ना. त्याच्या आरामात माझ्यामध्ये 5-10 जण बसले होतात. 200 बात 200 रुपये इथले. आणि मला आम्हाला सोडणार आहे तिथे. आपण पैसे द्यायचे आणि आपण विदाउट एसी बसायचं आणि हे पैसे नो वी डोंट वॉन्ट. माझी इंग्लिश इथे येऊन सुधारली आहे. माझी इंग्लिश खरंच इथे येऊन सुधारली आहे. कारण हे दोघे हे माझेच भाऊ आहेत. आपण चाललं बांगला रोडला मित्रांनो. प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. जरी जमलं नाही तरी सुद्धा बघत राहा. अपना गाना बज रहा है. सेम गोवा मित्रांनो. सेम गोवा. बांग्लादेश. ये भारी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी आता जेव्हा आम्ही जाणार ना आता गोव्यासाठी आम्ही वेळ आलोय. आणि
आणि इथून गेल्यावर समजून जा महिन्याभरात गोव्याला आहे. खूप गोव्याची आठवण येते, मिस करतो गोवा. सही आहे रे रिक्षा. तर हे बघा आम्ही आलो इथे कुठला जू पतंग बीच रोड आहे हा आणि बांगला वॉकिंग स्ट्रीट रोड आहे. आता आम्ही इकडे आलेलो आहे, तुम्ही बघू शकता सगळं हे. आणि ॲक्च्युली नाईटला हे जास्त सुंदर दिसतं, पण नाईटला आता मला अलाउड नाही आहे बाहेर पडायला. वाव. पण याचा पण व्हिडिओ तुमच्याकडे संध्याकाळी थोडासा तरी येईलच, बिकॉज मैनाज, अब्दुलनान आणि आशू हे तिघे नंतर येणार आहेत परत. हो वाव. हे सगळं नाईट क्लब आहे. या नाईट क्लबमध्ये काय काय ठीक आहे. आणि इथे बार्गेनिंग होत नाही, त्या रोडला थोडीफार होते. हे बघा हे राईस, हे सगळे सॅलेड. वाव. जेवणाचं मित्रांनो आज आम्ही इंडियन जेवलो इथे. पाहू शकता वेटिंग चालू आहे. बेबी इथे नाईटच नाईट. यू हॅव सीन बिफोर नाईट इथे नाईटलाच मजा. हे बघा जा. ठीक आहे चलो आपण ट्राय करेल मी तरी यायला जमलं तर. पण मला बच्ची तर खूप आहे, पाऊस पण आहे. बांगला वॉकिंग स्ट्रीट हे सगळं भरलेलं असतं रात्रीचं मित्रांनो. चला जरा आम्ही लॅक्टोजन आहे का चेक करतो इथे आणि थोडंसं काहीतरी कोल्ड्रिंक प्यायला घेतो. 7-11. तर मी तुम्हाला बीच दाखवू इच्छितो. बीचचं नाव आहे पॅटॉंग बीच आणि खूप सुंदर बघू शकता मी नाही बीच सी फूड बघा इथले. फिश लॉबस्टर, Godzilla. कोझिला. Oh my God. What photo video? हे ऑक्टोबस आहे. मित्रांनो इकडे खायचे पूर्ण वांदे आहेत, पण तरी सुद्धा आम्ही ना काय ट्राय करतोय. खायचे पूर्ण वांदे आहेत, म्हणजे काय भेटेल ते खातोय. दुपारी आम्ही इंडियन जेवलेलो आहे, पण
इंडियन सिटी इंडिया ते इंडिया. आता हे काय घेतलंय बघा तरी हे काय घेतलेलं आहे. अशी हे काय आहे? हे बेबीसाठी आहे. काहीतरी काय आहे? आहे. हे काहीतरी आहे, काहीतरी इंटरेस्टिंग अरे यार माझ्या फॉलोअर्स लोकांना कळणार का काहीतरी ते इकडे येऊन हे सांगणार का काहीतरी आहे. राईस आहे हा आणि हे सूप आहे चिकनचं सूप आहे. राईस सकट आहे पण हे मला थाय असं फूड आहे, वाटतं थाय फूड. आपण हे एक बाउल खाल्लं ना तर आपण फुल फूड होतो. हो. तर आता मी हे ट्राय करतोय आणि मला वाटत नाही आर्यन तर काही. वा. ट्राय आणि इथे पूर्ण अंधश्रद्धेमध्ये आहेत आमचे की इथलं जेवून त्यांची स्किन त्यांच्यासारखी होईल. पण तसं काय होणार नाही मला असं कारण स्किन वाटतं- फक्त माझ्या एकट्याच चांगली आहे इथे ते फक्त आणि ती आपण तशी जाणार आहे. आणि हा अब्दुल ना हा इथे मॅगडीच खातोय. त्याला परत मुंबईला पाठवण्यात येणार आहे लवकरात लवकर. आर्यन बिझी आहे त्यामुळे त्याच्याशी तुम्हाला बोलता येणार. ठीक आहे आता दुसरी डिश आहे तेव्हा मी तुम्हाला परत